हे बघा, हे विरुद्ध दिशेने येणारी ट्रॅफिक बघा. हे डोंगराच्या आतमधला जे रस्ता आहे इथे विरुद्ध दिशेने नुसते ट्रॅफिक होते. यावर कोणीही लक्ष घेत नाहीये. हे तर आता 3 वाजताच्या टायमिंगच्या वेळेला हे ट्रॅफिक आहे. हे संध्याकाळी एवढी वाढते की हे रस्ता पूर्ण जाम होतो. याच्यावरती प्रवास करणं म्हणजे 1-1.5 तास ट्रॅफिक मध्ये थांबणे म्हणजे आमच्या टायमिंगचा काही लेणं देणं नाही पडलेलं लोकांना किंवा नेते लोकांना किंवा आपले जे सरकार जे बसलेली आहे. हे बघा, खड्डे बघा रस्त्यावरती, ठीक आहे. आणि त्यांचा जर एखादा 2 मिनिटं इकडं तिकडं झाला तर त्यांना प्रोटोकॉल फॉलो होत नाही. त्या पद्धतीने म्हणलं जातं. पण आमच्या मतामुळे जे निवडून आलेले असतात लोक, त्यांनी आमच्यासाठी आम्हाला कितीही करतात. हे असे रस्ते देतात आम्हाला. हे बघा, प्रत्येक गाड्यांना कसा प्रवास करावा लागतो रोजचा. हे तसंच झालेलं आहे. पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा हिवाळा असो. आमचा टॅक्स जातोय कुठे हेच समजत नाहीये. एक तर टॅक्स कापू नये जोपर्यंत नागरिकांच्या विचाराने न विचारपूस करता त्यांचा टॅक्स कापला जातो. सॅलरी मधून प्रत्येक गोष्टीला टॅक्स दिला जातो. आणि त्यांची सेवा आम्हाला अशी भेटते. हे असे रस्ते बघा, हे बघा, कोंडी बघा, वाहतूक कोंडी किती चालू आहे. यावरती काय उपाय आहे सर्व नागरिकांनी पण जास्तीत जास्त पोस्ट करून या व्हिडिओला पुढच्या मेन अधिकाऱ्यांना किंवा MMRDA, PWD यांपर्यंत पोचवावा ही माझी कळकळीची विनंती आहे. जेणेकरून आपल्यासाठी काही जर गव्हर्नमेंट करू शकली तर चांगली गोष्ट होईल. ठीक आहे. आणि मी तर म्हणतोय की हा रस्ता इथून यायचाच बंद करावा. किंवा आम्हाला इथून एक ब्रिज बनवून देण्यात यावे. आम्ही डायरेक्ट कटाईपर्यंत निघू. माफे टू कटाई. हा सुद्धा संध्याकाळच्या वेळेला हा पूर्ण जाम असतो हा रस्ता. जर संध्याकाळी तुम्ही 7, 8 किंवा 6च्या पुढून जर विचार केला तर या रस्त्याला खूप, का बरं, नवी मुंबईमध्ये सर्व IT कंपन्या असतात, सर्व कंपन्या आहेत. लोक